मागील महिन्याचा विचार केला तर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावरती मुक्ताईनगरमध्ये दरोडा पडलेला होता। त्याचे आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले नाही। तोच पुन्हा एकदा जळगाव शहरातल्या एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चोरी झालेली आहे आणि यामध्ये सुद्धा लाखो रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या सगळ्याच्या संदर्भामध्ये काल या ठिकाणी चोरी झाली त्या ठिकाणी आपण आहोत। या ठिकाणी बघू शकतो की पोलिसांचं पथक आलेलं आहे, तसेच एकनाथ खडसे यांचे निकटवर्तीय देखील या ठिकाणी हजर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकनाथ खडसे हे मुक्ताईनगर येथील निवासस्थानी राहत असल्यामुळे जळगावच्या निवासस्थानी त्यांचा मुक्काम फारसा नसतो। त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक असतो आणि मात्र काल या ठिकाणी कदाचित सुरक्षा रक्षक नसल्यामुळे चोरट्यांना ही संधी मिळाली, घरफोडी केली आणि त्यातनं सोनं आणि दागिने त्याचबरोबर रोकडसुद्धा चोरी गेल्याचं पाहायला मिळतं आहे। या सगळ्या घटनेतनं जर आपण विचार केला तर कार्यकर्त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे ते आपण जाणून घेणार आहोत की एकनाथ खडसे यांचे कार्यकर्ते आहेत। काय सांगाल तुम्ही, या ठिकाणी चोरी झालेली आहे? आज आम्ही या ठिकाणी आपल्या सचिन चेतन भाऊ या ठिकाणी नेहमीप्रमाणे राऊंड मारायला आले असता त्यांच्या असं लक्षात आलं की या ठिकाणी चोरी झाल्याचं आढळतं आहे। त्यांनी मध्ये येऊन प्रयत्न केला तर त्यांचा जो सर्व दरवाजे वगैरे उघडे होते, त्यांना ते लक्षात आलं की या ठिकाणी चोरी झालेली आहे। त्यांनी संपर्क केला, आम्ही संपर्क करून पोलीस प्रशासन रामानगर याशी संपर्क करून त्यांनी त्यांचा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी पाठवलेला आहे। या ठिकाणी असं लक्षात येतं आहे की गोपाळराव भाऊ सरोदे यांच्या रूममध्ये सर्वात जास्त चोरी झालेली आहे। तिथे सोन्याचे दागिने ते लंपास झालेले आहे। तसेच माननीय खडसे साहेबांचा जो बेडरूम आहे त्या ठिकाणी सुद्धा सोन्याच्या 5-5 ग्रॅमच्या 4 अंगठ्या होत्या, काही रोख कॅश होती, ती सुद्धा लंपास झालेली आहे। सर्व सामानाची अवस्था करून ठेवलेली आहे। सर्व रूम चेक करून त्यांनी प्रयत्न केलेला आहे की काही कुठे मिळतं आहे का, परंतु ह्या ठिकाणी आता पोलीस प्रशासन आलेलं आहे। पोलीस प्रशासन त्यांच्याप्रमाणे त्यांची कारवाई करत आहे। आता बघू या ठिकाणी काय काय गेलं आहे आणि आमच्या माहितीनुसार या ठिकाणी जवळपास 8.5 तोळ्याच्या आसपास चोरी झाल्याचं निष्पन्न होताना दिसत आहे। पण या ठिकाणी खडसे परिवारापैकी कोणी राहतं किंवा रखवालदार असतो, काय असतं इथे? ह्या ठिकाणी रखवालदार राहतो, परंतु रात्री दिवाळीच्या सुट्टी असल्यामुळे ते कोणी आले नसणार कदाचित, परंतु साहेब ह्या ठिकाणी 8 दिवसातून 2-3 दिवस आडे ह्या ठिकाणी येत असतात आणि त्यामुळे ह्या ठिकाणी असं रहदारी हे असं वाटत बी नव्हतं की चोरी होईल, परंतु या ठिकाणी साहेबांचा नेहमी येणं जाण्याचं येत नसतात। तुम्ही काय सांगणार या ठिकाणी चोरी झालेली आहे, काय प्रतिक्रिया आहे तुमची? तुम्ही सुद्धा साहेबांसोबत नेहमीच या ठिकाणी राहत आलेला आहात। गेल्या 4-5 दिवसापासून येथे कोणीच नसल्यामुळे चोरांचं इथे फावलेलं आहे, पण पोलीस प्रशासन सर्व दृष्टीने तपास करत आहे। या भागातील CCTV असो किंवा इतर लोकांना ते विचारपूस करत आहे। काय मागणी काय तुमची? चोरांचा लगेच ताबडतोब शोध लागला पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे। नाथा बोलणे या सगळ्या संदर्भात पोलिसांवरती गंभीर आरोप केले आहेत। पोलीस 2 नंबर धंद्यांमध्ये अडकलेले आहेत, पोलिसांचं लक्ष नाही, आपण सांगतो त्याकडे टिंगलटवाळी केली जाते आणि तुम्ही काय सांगाल? हे खरं आहे की या जळगाव जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा विषय फार मोठा गंभीर प्रमाणात आहे। दिवसा डोळे चोऱ्या होत आहे, खून दरोडे होत आहे। मागे त्यांच्या पेट्रोल पंपावर एक दरोडा पडला, काही आरोपी सापडले, काही आरोपी मोकाट आहे। अशा पोलीस प्रशासनाचे काही लोक काही संपर्कात असल्यामुळे चोर लोक हे जे गुन्हेगार आहे मोठे ते अजूनपर्यंत अद्याप सापडत नसल्यामुळे पोलिसांचा चोरावर वचप राहिलेला नाही, म्हणून ह्या नेहमी चोऱ्या जळगाव शहरातच का जिल्ह्यात नेहमी घटना होतं। या सगळ्या घटना पाहता पोलिसांचा धाक राहिला नाही अशी एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया होती, तशी त्यांच्या कार्यकर्त्यांची देखील आहे। आपण बघू शकतो की आतमध्ये या ठिकाणी पोलीस वरिष्ठ अधिकारी जे आलेले आहेत ते या सगळ्या घटनेच्या संदर्भामध्ये विचारपूस करताना आपल्याला पाहायला मिळत आहे, तपास करताना पाहायला मिळत आहे। पोलिसांचं पथक या ठिकाणी आलेलं आहे, डॉग स्क्वॉड देखील आलेला आहे आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीने पोलीस या ठिकाणी आता तपास करत आहेत। लवकरच जे काही चोर आहेत ते पोलिसांच्या हाती लागतील आणि त्यांना लवकरात लवकर पकडावं अशी मागणी देखील आता त्यांच्या एकनाथ खडसे परिवाराच्या वतीने आणि त्याचबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। मात्र या सगळ्या घटनेचा जर विचार केला तर राजकीय नेत्यांची घरंसुद्धा सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय, असा प्रश्न मात्र सर्वसामान्य जनतेला पडल्याशिवाय राहत नाही। चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।